नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आपण नेहमीप्रमाणे आज पुन्हा एकदा हॅशटॅग सोशॉलॉजी आणि हॅशटॅग इंडियन सोसायटी याच्या अंतर्गत आज एका नवीन टॉपिकसह चर्चा करण्यासाठी या ठिकाणी भेटतोय. मित्रांनो, पाठीमागच्या आठवड्यामध्ये द हिंदू या न्यूजपेपरमध्ये एक अत्यंत महत्त्वाची बातमी आणि त्याचं विश्लेषण आपल्याला पाहायला मिळतं. आता कोविड-19 जो आहे त्या कोविड-19 अँड द स्टेट पॉलिसी इंटरव्हेन्शन्स ड्युरिंग द पॅन्डेमिक असं ह्या बातमीचं हेडिंग होतं. मित्रांनो, एकूणच कोविड-19 हा जो घटक आहे किंवा ही जी महामारी आहे, तर ती महामारी आणि त्याचा समाजावरती झालेला परिणाम, मग तो भारतीय जागतिक सर्वत्रच, हा आपल्याला सातत्याने येणाऱ्या आगामी परीक्षामध्ये उपयोगाला येणार आहे किंवा त्याचे ज्या ठिकाणी आपण रिलेव्हंट जर काही कोट करू शकलो, त्याच्याबद्दलची माहिती त्या ठिकाणी आपण वापरू शकलो, तर डेफिनेटली तुमच्या उत्तराला खूप चांगला ॲडव्हान्टेज त्या ठिकाणी भेटणार आहे. एकूणच हॅशटॅग सोशॉलॉजी हॅशटॅग इंडियन सोसायटी याच्या अंतर्गत आपण हाच प्रयत्न करतो आहोत की तुमचे जे काही एकूण गुण असतील त्याच्यामध्ये एक एज कसा मिळेल. तुम्हाला जर 50-60% गुण मिळत असतील तर ते आणखी पुढे कशा प्रकारे ते गेले पाहिजेत किंवा त्यांच्यामध्ये वाढ झाली पाहिजे याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करतोय. आणि मग करंट अफेअर्समध्ये जे जे काही रिलेव्हंट किंवा असा कॉन्टेंट तुम्हाला मिळेल की ज्या माध्यमातून तुम्हाला तो ॲडव्हान्टेज आणि त्याच्यामुळे तुम्ही असा एक 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 गुण मिळवून तुम्ही निश्चितपणे यशापर्यंत तुमच्या मनाजोगत्या पदापर्यंत पोहोचू शकाल. मित्रांनो, इथे सुद्धा कोविड-19चा हा जो काही एकूण परिणाम आहे, या महामारीचा जो परिणाम आहे, तो तुम्हाला तुमच्या GSच्या सर्व पेपर्समध्ये विशेषतः एथिक्समध्ये, एसेमध्ये आणि ऑप्शनलमध्ये खूप चांगल्या प्रकारे वापरता येऊ शकतो. यापुढे आपण जे डिस्कशन करणार आहोत तर ते या आर्टिकलमध्ये जे 3 महत्त्वाचे ग्रंथ आहेत त्या ग्रंथामध्ये नक्की काय प्रकारचे कोट आहेत, काय प्रकारचा डेटा आहे की जो आपण आपल्या उत्तरामध्ये वापरू शकतो, त्याच्याबद्दलचं आपण डिस्कशन करणार आहोत. तेव्हा सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या हॅशटॅग सोशॉलॉजी याच्या अंतर्गत किंवा इंडियन सोसायटी अंतर्गत कोविड-19 आणि राज्य ही संस्था महामारी दरम्यान धोरणात्मक हस्तक्षेप या डिस्कशनला. सुरुवातीला या आर्टिकलमध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे तर जगभरामध्ये 6 लाखाहून, या ठिकाणी 6च्या ऐवजी हे 60 आहे, तर जगभरामध्ये 60 लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर त्याच बाजूला 2020 आणि 21 मध्ये भारतामध्ये मात्र 5 लाख लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. आता हे दोन्हीही आकडे जे आहेत ते सरकारी स्वरूपातले आहेत आणि जर आपण इतर बाबी बघितल्या, इतर काही सर्वेक्षणं पाहिली तर डेफिनेटली आपल्याला हे समजेल की एकूण याचा जो काही प्रमाण आहे ते प्रचंड मोठं आहे. परंतु आपल्यासाठी हे आकडे फारसे महत्त्वाचे नाही आहेत, याचं पुढचं विश्लेषण फार महत्त्वाचं आहे. पहिलं पुस्तक आहे बर्निंग पायरी, मास ग्रेव्स अँड स्टेट दॅट फेल्ड इट्स पीपल. हर्ष मंदेर, जे माझे रिटायर्ड ऑफिसर आहेत, IAS ऑफिसर आहेत आणि जे सामाजिक कार्यामध्ये फार हिरिरीने सहभाग घेतात. हर्ष मंदेर सरांचं हे जे पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये त्यांनी पहिलं विधान केलंय बघा की ते म्हणजे मानवतावादी संकटात ओढवलेले दुःख हे एकट्या कोरोना व्हायरसमुळेच झालेलं नाहीये. त्यांचं असं म्हणणं आहे की कोविड-19चा जो परिणाम आहे किंवा त्या काळामध्ये ज्या पद्धतीचं मानवतेविरुद्ध संकट आहे ते फक्त कोरोना व्हायरसमुळे नाहीये. मग ते कोणामुळे आहे तर ते म्हणतात ते सार्वजनिक धोरणं म्हणजेच राज्यसंस्था जी आहे त्यांनी अशा पद्धतीने चुकीच्या स्वरूपात जी काही धोरणं ठरवली त्या काळामध्ये, त्या धोरणांच्या परिणामी हे मानवतावादी संकट त्या ठिकाणी निर्माण झालेलं होतं. ते असं म्हणतात की ह्या सार्वजनिक धोरणांच्या ज्या निवडी चुकल्या त्याचा जो दुर्दम्य परिणाम झालाय त्याच्यामुळेच सर्वसामान्य कष्टकरी गरिबांना अनेक प्रकारच्या अपायांना सामोरं जावं लागलं आणि ह्या हाल अपेष्टांना सहन कराव्या लागल्या. त्याचबरोबर ते असं म्हणतात आणि जे फार महत्त्वाचं आहे की ते म्हणजे या कोविड-19च्या काळामध्ये जेव्हा कष्टकरी जनता, कष्टकरी सर्वसामान्य लोक भरडली जात होती, लाखो मैल त्या ठिकाणी त्यांच्यावरती ते चालण्याची संकट आली होती, त्यावेळेस भारतातला श्रीमंत वर्ग आणि सगळ्यात महत्त्वाचा मध्यम वर्ग मात्र हा त्याच्या घरामध्ये सुरक्षित राहून
तो आपलं जीवन त्या ठिकाणी छानपैकी जगत होता, मात्र त्याने तसूभर देखील त्या ठिकाणी संवेदनशीलता दाखवली नाही या कष्टकरी या लोकांबद्दल. आणि हे सर्वात मोठं दुःख आहे, हे सर्वात मोठा विरोधाभास आहे असं ते म्हणतायत की ही उदासीनता त्या ठिकाणी आपल्याला खूप वेगळ्या प्रकारची विदारक स्थिती दाखवते. आणि त्याचबरोबर ते जरी एका बाजूला असं म्हणत असले की ही उदासीनता त्यांना पाहायला मिळाली किंवा ती होती, त्याच वेळेस ते दुसरीकडे आशावादी पण बाब सांगतायत, ते म्हणजे दयाळूपणाची मंडळ. मित्रांनो, हा शब्द जो आहे, ही संकल्पना तुम्हाला तुमच्या एथिक्स आणि सर्वत्र वापरता येईल. दयाळूपणाची मंडळ म्हणजे काय हो? म्हणजे असं हर्ष मंदिर असं म्हणतात की या काळामध्ये अगदी तुम्हाला अशा काहीही केसेस सापडल्या असतील, उदाहरणं सापडली असतील, जसं फॉर एक्झाम्पल एक वडापाव किंवा तो भजी विक्रेता असणारा एक छोटा व्यावसायिक, त्याने आपल्याकडे जमा केलेली सगळी पुंजी त्या ठिकाणी लोकांना अन्न वाटपासाठी वापरली. एका मुलीने तामिळनाडूमध्ये तुम्हाला माहिती असेल की तिला मिळालेलं सगळं बक्षीस तिने संपूर्णपणे या स्थलांतरित व्यक्तींना त्या ठिकाणी दान देऊन टाकली. किंवा त्याचबरोबर अनेक पोलिसांनी अनेक पोलीस चौक्यामध्ये सातत्याने आपल्याकडे जे काही जमा आहेत, जे काही 4 पैसे आहेत किंवा स्थानिक नेत्यांना पकडून त्या ठिकाणी पैसे गोळा करून अन्नछत्रालये चालवली होती. ही सगळी दयाळूपणाची मंडळं आहेत आणि या माध्यमातून माणुसकी जिवंत आहे हे सुद्धा हर्ष मंदिर त्या ठिकाणी सांगतात. हर्ष मंदिर यांचा हाच मुद्दा आपण पुढे आणखी एका इथे पाहूयात. हे पुस्तक आहे द मेकिंग ऑफ अ कॅटस्ट्रॉफी. जयंती घोष ज्या थोर अर्थतज्ञ आहेत, त्यांचं हे पुस्तक आहे. आणि या पुस्तकामध्ये त्या काय मुद्दे मांडतायत? त्या म्हणतात की या कोविड-19 महामारीमध्ये आरोग्याचं संकट निश्चितपणे होतं, मृत्यूचं थैमान त्या ठिकाणी निश्चित होतं, पण त्याचबरोबर सरकारने याच्यात आणखी भर टाकली, ती म्हणजे क्रूरपणाने लॉकडाऊन लावून. आणि क्रूरपणाने लॉकडाऊन लावलं खरं, पण त्याचा नियंत्रणासाठी प्रयत्न केलाही खरा, पण त्याच्यामध्ये त्याला यश मिळालं नाही या राज्यसंस्थेला. हे भारतातच नव्हे, जगभरात सर्वत्र आपल्याला पाहायला मिळतं. मात्र ह्या क्रूर लॉकडाऊनमुळे एकीकडे त्यांनी क्रूर लॉकडाऊन लावण्याचा प्रयत्न केला, नियंत्रण साध्य करण्याचा प्रयत्न केला, पण दुसरीकडे त्यांना सर्वसामान्य लोक जी ह्या लॉकडाऊनमुळे भरडली गेली, त्यांच्या मूलभूत संरक्षणासाठी, मूलभूत गरजांसाठी, अन्न, वस्त्र, निवारा किंवा त्यांचं एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी मार्गक्रमण, ह्याबाबत मात्र सरकारला कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना करता नाही आल्या. उदाहरणार्थ तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये विदर्भात जेव्हा लोक चालता चालता दमून थकून जेव्हा रेल्वे ट्रॅकवरती झोपली, तेव्हा त्यांच्या अंगावरतून रेल्वे गेली आणि ज्याच्यामध्ये अनेक कामगारांचा मृत्यू झाला. या प्रकारचं संरक्षण असेल किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठीचं संरक्षण असेल किंवा अन्नधान्याचं संरक्षण असेल, हे तात्काळपणे सरकारला त्या ठिकाणी उपलब्ध करून देता आलं नाही. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने हा सामाजिक आणि आर्थिक विध्वंस त्या ठिकाणी निर्माण झाला, असं त्या ठिकाणी जयती घोष म्हणतात. त्याचबरोबर जयती घोष यांनी काय केलं, या काळामध्ये काय परिणाम झाला हे पाहण्यासाठी त्यांनी स्वतः सर्वेक्षण केलं. हे सर्वेक्षण त्यांनी 5 राज्यामध्ये केलेलं आहे. आसाम, बिहार, उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि दिल्ली इथल्या 3176 घरांचं सर्वेक्षण केलं. आणि त्यामध्ये वेगवेगळ्या बाबी आहेत, पण एक महत्त्वाची बाब मला तुम्हाला सांगावीशी वाटली, ती म्हणजे की त्यांना हे सापडलं की घरी फोन होते बऱ्याच जणांच्या, पण ज्यांच्या घरी फोन होते त्या घरातल्या केवळ 30% मुलांनाच ते फोन वापरता येत होते. आणि त्यातही मुलींपेक्षा मुलांना प्राधान्यक्रम मिळत होता. हे महत्त्वाचं आहे. कशा संदर्भात? शिक्षणासंदर्भात. जो डिजिटल डिवाइड ऑलरेडी होता, तो डिजिटल डिवाइड जेंडरचा विचार केला तर आणखी तो ॲक्यूट बनतो, आणखी त्याचं स्वरूप तीव्र बनतं, हेही आपल्याला पाहायला मिळतं. आणि बऱ्याच मुलांना शाळा सोडून त्या ठिकाणी बालमजुरी स्वीकारावी लागली, असंही जयती घोष त्या ठिकाणी म्हणतात. याचबरोबर तिसरा जो ग्रंथ आहे तो म्हणजे द ग्रेट शटडाऊन, अ स्टोरी ऑफ 2 इंडियन समर्स. हे ते पुस्तक आहे आणि पुस्तकाच्या त्या लेखिका आहेत ज्योती मुकुल. त्यांचं काय म्हणणं आहे बघा, किंवा त्यांच्या काय फाइंडिंग्ज आहेत ते म्हणतात की काय झालं, सुरुवातीची जी पहिली लाट आली ती अत्यंत कमी तीव्रतेची होती, पण ती कमी तीव्रतेची होती. या काळामध्ये सरकारने संधी दवडली, ती म्हणजे पुढच्या अतिशय भयानक अशा येणाऱ्या लाटेच्या तयारीसाठीची. आणि त्यामुळे
ती संधी त्यांनी वापरली नाही आणि त्याच्या उलट तीव्र लाट नसताना सुद्धा सुरुवातीलाच लॉकडाऊन लादून त्या ठिकाणी कठोर लॉकडाऊनमुळे गरिबांचं जगणं मात्र त्या ठिकाणी कठीण झालं. बरं झालं ते झालं, दुसऱ्या लाटेची तयारी पण नाही, उलट पहिल्या लाटेमध्येच अनेक प्रकारचं मानवतावादी संकट निर्माण करून भीती, त्यातून रोजगार त्या ठिकाणी हिरावले गेलेत, उपजीविकेचं संकट निर्माण झालेलं आहे असंही त्या म्हणतायत. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या परिस्थितीला राज्य संस्था योग्य प्रकारचा प्रतिसाद देण्यामध्ये अपयशी ठरली. काय म्हणतायत त्या, कमकुवत आर्थिक प्रतिसाद आणि अपुरा सार्वजनिक खर्च ज्यामुळे प्रश्नांची तीव्रता त्या ठिकाणी आणखी वाढली. तुम्हाला माहिती आहे की दुसऱ्या लाटेमध्ये आरोग्याच्या संदर्भात अक्षरशः रस्त्यावरती लोक फिरत होती, कोणी मास्क त्या ठिकाणी, कोणी त्या ठिकाणी ऑक्सिजन, तर कोणी त्या ठिकाणी ते रेमडेसिवीर नावाचं औषध. या सगळ्या भयानक परिस्थितीचं कारण काय आहे तर भारत सरकार, महाराष्ट्र सरकार यांनी सातत्याने आरोग्य क्षेत्राकडे केलेलं दुर्लक्ष जे त्या काळामध्ये आपल्या सर्वांना, सर्वसामान्य लोकांना भोगायला मिळालं. आणि त्याचबरोबर जर आपण पुढे बघितलं तर आजही परिस्थिती काही फारशी सुधारलेली नाही आहे. यासारख्या बाबी आपल्याला या ठिकाणी या ज्योती मुकुल यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. हर्ष मंदिर यांचं एक वाक्य आहे मित्रांनो, या परिस्थितीत तुम्हाला ते सोशलॉजी असेल, तुमचं एसे असेल, एथिक्स असेल, सर्वत्र हे वापरता येतं की कोविड-19च्या बाबत आपण काय लक्षात ठेवावं. आपण लक्षात ठेवावं ते म्हणतात की हे आपलं सर्वोच्च सार्वजनिक कर्तव्य आहे की आपण या गोष्टीला विसरू नये. काय लक्षात ठेवावं, आपण लक्षात ठेवावं की अशी काहीतरी महामारी आली होती आणि त्यात अनेक कष्टकऱ्या लोकांच्या आयुष्याचा विध्वंस झालेला आहे, हे विसरू नये. त्याबद्दल आपण संवेदनशील असावं, हेच विसरू नये, हेच आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवावं असं हर्ष मंदिर म्हणतात. भारताच्या ह्या सगळ्या परिस्थितीबद्दल, जिथे की आज आपण भारत 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनणार वगैरे वगैरे आपण त्या ठिकाणी गप्पा मारतो, दुसऱ्या बाजूला भारत सरकारने खूप चांगल्या पद्धतीने कार्यक्षमपणे हे कंट्रोल केलेलं आहे असंही मानतो. पण त्याच वेळेस हेच चित्र किती विरोधाभासी आहे हे सांगण्याचा प्रयत्न बघा या वाक्यातून होतो. आणि ते म्हणजे अर्थतज्ञ जॉन रॉबिन्सन यांचं एक भारताबद्दलचं वाक्य आहे. ते वाक्य कसं आहे की भारताबद्दल जे काही बोललं जाऊ शकतं ते अगदी उलट सत्य असतं. जे काही बोललं जाऊ शकत असतं ते त्याच्या अगदी उलट परिस्थिती असते. म्हणजेच काय की जर एका बाजूला आपण असं म्हणत असू की आपण महासत्ता बनत आहोत, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला हे वास्तव खऱ्या अर्थाने दिसेल की त्या महासत्ता किती पोकळ आहे, कारण भारतीय जनता 2 वेळेच्या अन्नाला सुद्धा मोहताज असते. किंवा त्याचबरोबर फॉर एव्हरीथिंग दॅट कॅन बी सेड अबाउट इंडिया द ऑपोजिट इज ऑल्सो ट्रू. म्हणजेच काय की जर आपण एका बाजूला म्हणत असू की भारत हा त्या ठिकाणी सर्वात सुरक्षित, सर्वात त्या ठिकाणी अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण असणारा देश आहे, तर दुसरी परिस्थिती सुद्धा तेवढीच सत्य असते, खरी असते की जिथे लोक केवळ अंगठ्याच्या त्या रेषा ज्या आहेत त्या उठत नाहीत, म्हणून अन्नधान्य मिळत नाही, म्हणून त्या ठिकाणी उपाशी मरतात, हे सुद्धा तेवढंच सत्य असतं. तर या प्रकारचे जे कोट आहे ते तुम्हाला तुमच्या एथिक्समध्ये सुद्धा वापरता येऊ शकतात. मित्रांनो, निश्चितपणे लॉकडाऊन किंवा कोविड-19चा परिणाम हा एवढ्यामध्ये पुरेसा नाही आहे. डेफिनेटली तुम्हाला त्या तिन्ही पुस्तकांच्या आतमध्ये जाऊन काही समरी वाचावी लागेल का, तर हो वाचावी लागेल जर तुम्हाला ते अधिक हवे असेल तर. नसेल तर कोविड-19चा एकूण सामाजिक परिणाम जो आहे तो लक्षात घ्यायचा असेल तर खालती जे टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करा. मी याच्यावरती म्हणजे त्या चॅनलवरती मी यासंबंधी एक डिटेलमध्ये आर्टिकल पोस्ट करतोय, जे हार्डली उद्या त्या ठिकाणी दुपारपर्यंत पोस्ट होईल. तर निश्चितपणे ते चॅनल जॉईन करा आणि चॅनल जॉईन केल्यानंतर तुम्हाला तिथे आर्टिकल आणि याची PPT सुद्धा मी त्या ठिकाणी ठेवणार आहे, ती तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. तेव्हा मित्रांनो, पुन्हा एकदा अशाच प्रकारे एका नव्या टॉपिकसह पुढच्या आपण हॅशटॅग चर्चेमध्ये सहभागी होऊया. तोपर्यंत धन्यवाद. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.